मावशी हे बघ, दोन भाच्या झाल्या भाच्या लक्ष्मी सारख्यात घरी या बघायला. अरे पण ही सगळं काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? माझ्या बहिणीला सासरी त्रास होतोय म्हणून मी तिला वाजत गाजत घरी घेऊन चाललोय. हा अरे पण ह्यो काय वेडेपण आहे? अशाने तिला काय भविष्य राहील का? अगं मला तर वाटतंय पोरी झाल्या म्हणूनच बाहेर काढला असेल तिला, नवऱ्यानंच टाकला असेल. अरे पण लगेच माहेर घेऊन यायची गरज होती का? सगळी जर असंच वागायला लागली तर पोरींचा संसार टिकणार आहे का? मला सांग. ए, थांबा. ए, थांबा. थांबा. काय म्हणला मावशी? संसार टिकल का? संसार टिकवणं, सगळ्यांचा सांभाळ करून घेणं, आपल्या घरातल्या माणसांचा त्रास सहन करणं, हे सगळं बाईनंच का करायचं असतो? अरे बाई म्हणजे कोण वाटतं तुम्हाला? अरे लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते बाई. ज्या घरात जाते ना ते घर उजळून टाकते बाई. आपल्या घराला घर पण देते बाई. प्रत्येक पुरुषाला जन्माला घालते बाई. अरे आई म्हणून सांभाळ करते, बहीण म्हणून काळजी घेते, आणि बायको म्हणून पाठीशी उभी राहते ना ती असती बाई. देवीचं रूप असते, मायेचा झरा असते बाई. तिच्या येण्यानं घर फुलतं, तिच्या नसण्यानं घर सुनवतं. ती असते बाई. घरावर संकट आलं ना तर त्यासाठी लढायला वादळ होते, ती असते बाई. अरे आपल्या आधी आपल्या घराचा विचार करते बाई. तिच्या मनात कुठला स्वार्थ नसतो ना ती असते बाई. अहो अहो ती थकती, ती दमती, तरी पण आपल्या घरासाठी पदर खोचून उभी राहते बाई. आपल्या संसारालाच आपलं जग मानते बाई. जिच्याशिवाय पुरुष अपूर्ण आहे ना ती असते बाई. मग अशा बाईला तिचं सासरं तिची कदर करत नसेल तर का म्हणून तिने तिकडे राहू? अरे तिला मुली झाल्या म्हणून साक्षात लक्ष्मीच्या जीवावर तुम्ही उठत असाल तर का म्हणून तिनं त्रास सहन करावा? आणि माझ्यावर एवढी पण वाईट वेळ आलेली नाही की माझ्या बहिणीला त्रास होत असताना पण मी तिला असं एकटीला नरकात सोडून येईन. आणि तीच काय, गावातली तिच्या जागी कुठली पण पोरगी असती ना तरी पण मी हेच केलं असतं. अरे पण हे सगळं खरं आहे, पण संसार मोडलेल्या पोरीला असं वाजत गाजत आणायचं खरं आहे का? हा? काय चुकीचं आहे? काय चुकीचं आहे त्यात? तिला सुखात ठेवणं, तिला या सगळ्या त्रासातनं बाहेर काढणं, हा एक भाऊ म्हणून माझी जबाबदारी आहे ना. तुम्हाला माहिती आहे, आई आणि मुलीच्या नात्याची नाळ आई जिवंत असेपर्यंतच टिकते. भावा बहिणीचं नातं म्हणजे आत्मा आहे, आत्मा. आपलं शरीर गेल्यानंतर जळतं पण आत्मा आत्मा अमर राहतो. तसंच ते नातं पण अमर राहतं. अहो बहिणी म्हणजे ना, बहिणी म्हणजे भावाचा जीव असतो. भाऊ आहे ना, भाऊ बाकीच्या नात्यांची जबाबदारी घेतो, पण बहिणीची आहे ना, बहिणीची काळजी घेतो. प्रत्येक भावाचा त्याच्या आयुष्यात दोनदा जीव जातो, दोनदा. कितीदा? दोनदा. त्याचा श्वास थांबतो तेव्हा तर जातोच, आणि त्याची बहीण जेव्हा घरातून लग्न करून निघून जाते ना तेव्हा पण जातो. मला सांगा, आपला श्वास आपण ज्यांच्या हवाली केलाय ते घर जर तिची काळजी व्यवस्थित घेत नसेल तर एका भावानं काय करायचं? काय करायचं? तुम्हाला पण लेकी आहेत, तुम्हाला पण सुना आहेत, तुम्हाला पण बहिणी आहेत. त्यांची आत्तापासूनच काळजी घ्या. त्यांच्या पाठीशी आत्ता तुम्ही नाही ना उभं राहिला तर त्यांचं आयुष्य नरक होऊन जाईल, नरक. मुलीचं माहेरच तिच्यासाठी आधार असतो. तिला आधार देत राहा. बघा बाई तिच्या कर्तृत्वानं सगळं जग कसं बदलते ती. हा अगदी बरोबर. खरं तर आज सूर्य जे करतोय ना ते प्रत्येक भावाने त्याच्या बहिणीसाठी करायला हवं. तिला सांगायला हवं की बाई, तुझा नवरा, तुझा संसार हे चुकीचं जरी निघालं तरी तुझं आयुष्य संपलं असं नाही होत. उलट तू नव्याने सुरुवात कर, परत उभी राहा. आणि हो, या सगळ्यामध्ये तू स्वतःला एकटी नको समजूस. मी तुझ्या पाठीशी आहे हे कायम लक्षात ठेव, हे सांगायला हवं त्याने. काय ना, मुलगी एकदा लग्न करून सासरी गेली की ती परकी होते. तिचं माहेर तिच्यापासून कायमचं तुटतं असंच असतं ना, असं म्हणता ना तुम्ही.
पण असं नाही होत. उलट तिची माहेरची माणसं जर खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिली ना, तर तिच्या आयुष्याचा उत्सव कसा होतो हे आज सूर्याने इथे सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. आणि मला ना मनापासून वाटतं की प्रत्येकाने आपल्या सासरच्या त्रासात अडकलेल्या बहिणीची अशीच सुटका करायला हवी. प्रत्येक बहिणीला सूर्यासारखा भाऊ लाभायला हवा. मग बघा, तिच्यावर तिचा जीव जायची वेळ कधीच येणार नाही. सासरचा छळ सहन करण्याची वेळ कधीच येणार नाही. तिचं आयुष्य कायम सुखात जाईल याची खात्री आहे मला. आणि गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. तर जगातल्या प्रत्येक बाईला, प्रत्येक बहिणीला सुखानं जगण्याचा अधिकार आहे. आणि मला 4 बहिणी आहेत ना, मला तर अभिमान आहे. आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं हे कर्तव्य आहे माझं. आणि म्हणून तर मी माझ्या बहिणीला असं वाजत गाजत माहेरी घेऊन येतोय. हा, तिनं मुलींना जन्म दिला, त्याच्यात काय चूक आहे तिची? तिला वाईट माणसं मिळाली, त्यात काय चूक आहे तिची? ती बाई आहे, त्यात काय चूक आहे तिची? मग तिची काही चूक नसताना का म्हणून तिनं हे सगळं भोगावं? का म्हणून त्रास सहन करत जगावं तिनं? तिला सन्मानानं जगता यावं ना, म्हणूनच मी हे सगळं करतोय. आणि माझ्या बहिणीच्या जगण्याचा उत्सव साजरा झालाच पाहिजे. माझ्या बहिणीला मी कायमचं घरी घेऊन चाललोय. वाजवा. धनुबाळा, सोन्याच्या पावलाने लेकी घरात आले. घे, ओवाळते ना. धनुधाम, आज तिचे नाती घरी आलेत. तिला जवळ दे. आज आजीचं मान. चला. थांब अक्का, भागू चल. अक्का, आता ही बाळांची पावलं पाण्यात बुडव आणि यांना आत घेऊन ये. या पावलांनी घरात भरभराट येऊ दे. लक्ष्मीची कृपा घरावर सदैव राहू दे.
थांबलाय का? माझ्या तेजूला लेकी झाल्या. त्या सोन्याच्या पावलाने घरात येताना त्यांना मला ववाळता आलं. एवढं सुख मला पुरेसं आहे देवी. आता फक्त माझ्या सगळ्या लेकरांवर तुझा आशीर्वाद राहू दे. दादा, आता या 5 गल्ल्यांच्या बाजूला ना 2 छोटे गल्ले पण आणावे लागतील हा, आणि आपण त्याच्यात पण आता पैसे साठवूयात आणि लहान लहान चिमण्या मोठ्या झाल्या ना की त्याच्यासाठी भरपूर गिफ्ट आणूयात. हा, तर पैसे पण लय साठतील. त्यांच्या येण्याने कोणी सुखी झालं तर कोणी दुःखी, पण यांनी मात्र सगळ्यांना प्रेमाने आपलंसं करून घेतलं. खरंच या लहानग्यांकडून किती शिकण्यासारखं आहे ना. कोणी यांचा कितीही दुस्वास केला तरी यांचे किलकिले डोळे मात्र सगळ्यांकडे प्रेमानेच बघतात. तुम्हाला या घरात सगळी सुख मिळवून हीच माझी इच्छा बस. तेजू इकडे. आत्या, आपली तेजू आणि तुझ्या नाते बघ कसल्या गोड दिसतात. आज तू असतीस ना, तिघांची नजर काढली असतीस. पण हरकत नाही, मला माहितीये तू जिथं कुठं असशील ना तिथनं आशीर्वादच देत असशील. मला ह्यांच्यात आहे ना तुझं रूप दिसतं आत्या. तुझं सगळ्यांवर जीव होता ग. तुझ्या नातीनं तर तू डोळ्याड होऊनच दिलं नसतंस. आता पण ह्या नातींना डोळं भरून बघून घे आणि तुझा आशीर्वाद ह्यांच्या पाठीशी असाच कायम राहू दे. राजू, तनू यांना घेता का? मी आलेच. इकडे बस. चल बस इथं. तेजू, तुझ्या मनावरचं सगळं वजन आज हलकं करून घेतो. तुझ्या बरोबर आणि तुझ्या लेकींबरोबर जे काय घडलं त्यामुळे तुला वाईट वाटणं साहजिक आहे. त्यामुळे तू मोकळी हो. जेवढं रडता येईल ना तेवढं रडून घ्यास. पण आजचं शेवटचं, इथनं पुढं माझ्या बहिणीच्या डोळ्यात मला पाणी अजिबात दिसलं नाही पाहिजे. कारण हे जे काय झालं याच्यात तुझी चूक काहीच नाही. पण दादा, याची शिक्षा तर मलाच मिळाली ना. संसार तर माझाच तुटला ना. आपण या सगळ्याला तू जबाबदार आहेस का? तू काय केलंयस का? तू तर सगळं सावरून घेत होतीस की. ती माणसं नालायक माणसं निघाली, राक्षस माणसं निघाली, त्याच्यात तुझी काय चूक आहे का? हे बघ, त्याची वाईट वाटून घ्यायची अजिबात गरज नाही तुला. आणि मान खाली घालून जगायची तर अजिबात गरज नाही. अगं अख्ख्या गावातून तुला मी वाजत गाजत मिरवत कशासाठी आणलं मी तर? हेच दाखवून द्यायला की आमच्या नजरेत तुला काल पण मान होतं, आज बी आहे आणि कायम असेल. दादा, पण माझ्या पुढे आणि माझ्या लेकींच्या पुढे अख्खं आयुष्य पडलं. अगं मग ते असं पण सुंदर करता येईलच की. तेजू,
त्या घरात तुझ्या लेकींच्या जीवाला धोका होता. अगं जिथं मुलींना मुलांच्या नजरेत कमी लेखलं जातं, जिथं नवरा आपल्या बायकोच्या मनाचा विचार करत नाही, तिथं तुला आणि तुझ्या लेकींना सुख मिळालं असतं का सांग बरं. हे बघ, मला माहिती आहे हे जे काय झालं त्यामुळे तू नाराज आहेस, पण आज रडताना ह्यो जो पदर तू तुझ्या डोळ्यांना लावतेस ना, ह्योच पदर कमरेला खोचून तुला उद्यापासून तुझ्या लेकींचा सांभाळ करायचा आहे. उद्यापासून नवीन सुरुवात करायची आहे, लक्षात ठेव. आणि या प्रवासात तुझा भाऊ तुझ्या सोबत आहे. काय काळजी करू नको तू. हे बघ, मन हलकं करायची प्रत्येकाला गरज असते, म्हणून तर मी तुला रडू देईन. पण हे आजचं शेवटचं. उद्यापासून माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर मला हसूच दिसलं पाहिजे. चला हसा भाऊ, चला चला हसा हसा. बघ हसल्यावर कसली भारी दिसते तू. हा चला आतमध्ये जायला लागेल आपल्याला. आता गेलो नाही ना, तुझ्या लेकी आपल्याला हाका मारतील, ते भी रडून. दादा अक्काला घरी तर घेऊन आलाय, पण तिच्या मनात काय चाललंय हे जाणूनच घेतलं नाही आपण. आता दादाने अक्काला घरी आणलंय म्हणल्यावर ते तिच्या चांगल्यासाठीच असणार ना. हा पण आता अक्काला हे पचवणं फार अवघड जाणार आहे, कारण आता तिच्यावर तिच्या एकटीचीच नाही, तिच्या 2 बाळांची पण जबाबदारी आहे. आणि धनु, आपली तेजू आहे ना, ती फार हिमतीची आहे. ती वेळेत सावरेल आणि परिस्थिती पुढे पाय रोवून उभी राहील याची खात्री आहे मला. अरे काय राव, घरात एवढं आनंदाचं वातावरण आहे आणि तुम्ही शांत बसलाय. सूर्या, आज जे काही घडलं ते अचानकच घडल्यामुळे सगळ्यांना धक्का बसलाय रे. त्यामुळे यातून सावरायला सगळ्यांना जरा वेळ जाईल ना. तू सगळं म्हणणं बरोबर आहे, पण ज्या गोष्टी घडून गेल्यात त्याचा विचार करून काय होणार आहे का. अरे त्यापेक्षा आपल्या घरात ज्या 2 लक्ष्मी आल्यात ना, त्याचा आपण आनंद साजरा करूया. तेजूच्या घरात येणं आपलं घर परत एकदा एकत्र आलंय. तुम्ही असं नाराज होऊन बसून डोळ्यात पाणी आणून काय होणार नाही. आणि मुळात नाराज व्हायसारखं काय घडलेलंच नाही, मग कशाला नाराज व्हायचं. अरे त्यापेक्षा आपण आनंदात राहूया. तेजू अक्का, तू ठीक आहेस ना? भागे, तुला जर तुझी अक्का आनंदी पाहिजे असेल ना, तर पहिल्यांदा तुला हसलं पाहिजे. धनु, तुला पेढे खायचेत का ग? हा, आता तू चालत असशील तर कसे बसे 7-8 खाईन मी. थांब. सर हे घे अख्खी वाटी तुला. समजे हा काय, हा आता तुम्हाला पेढे नाही खाता येणार, मग काय खायला द्यायचं तुम्हाला. तुम्ही जर असंच बारकं राहिलं ना, तर तुम्हाला काहीच खायला मिळणार नाही. मग लवकर लवकर मोठं व्हायचं. म्हणजे तुम्हाला मामा बरोबर फिरता येईल, मामा बरोबर खाता येईल, मामाकडनं लाड पण करून घेता येईल, आहे ना. दादा, म्हणजे तू आम्हाला विसरणार ना आता? इकडे दे दे. या 2 गौराया माझ्या काळीज असतील ना, तर तुम्ही सगळ्याजणी माझा जीव आहे. आणि माझा जोपर्यंत जीवात जीव आहे ना, तोवर मी तुम्हाला सगळ्यांना कधीच विसरू शकत नाही. पण मी तुम्हाला विसरणार तर नाही, पण तुम्हाला मला मिठी नाही मारता येणार. तू नाही मिठी मारू शकत तर आम्ही आहोत ना, आम्ही मारतो मिठी.